माझं नाव भाग्यश्री रघुनाथ चव्हाण. माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधून. माझं नाव संकेत मोरे. मी बीई मेकॅनिकल आहे. 2016 मध्ये मी बीई मेकॅनिकल पासआउट झालो. माझं नाव पुंडलिक राजाराम पांढरे. माझं शिक्षण BSc कॉम्प्युटर सायन्स विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथून 2005 साली झालेलं आहे. सध्या मी इंडियन रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर या पोस्टवरती कार्यरत आहे. यापूर्वी मी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क या पदावरती नियुक्त होतो. माझं नाव अक्षय कांबळे आहे. माझं यावर्षी फायनल सिलेक्शन पंजाब नॅशनल बँकेत ॲज अ PO म्हणून झालेलं आहे. माझं नाव निखिल नरहरी जोशी. 2015 साली माझे इंजिनिअरिंग कंप्लीट झाले. त्यानंतर मी बँकिंगसाठी खूप प्रयत्न केला. आत्ता मी बँक ऑफ बरोडामध्ये कागल येथे नोकरीस आहे. माझे नाव रिधिमा रोहित सूर्यवंशी. मी नम्रता दिलीप घोरपडे. माझं यावर्षी फायनल सिलेक्शन बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत क्लर्क या पदासाठी झाले आहे. माझं नाव गणेश बापू काटकर आणि मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे. माझं यावर्षी सिलेक्शन कॅनरा बँकमध्ये ॲज अ क्लर्क म्हणून झालेलं आहे. माझं नाव अवधूत मुकुंद सोनटक्के. मी इचलकरंजीचा आहे आणि मी सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट झाली तर मी इंजिनिअरिंग आहे. माझं BCom कंप्लीट झाले ते पण मराठीमधून. माझं नाव प्रकाश दीपक शिंगारे. माझं नाव विजय प्रकाश माने. गाव येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. 2018च्या ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर एक्झाममध्ये माझं बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. माझं नाव शुभांगी प्रकाश पाटील. माझे BSc कंप्लीट झालेले आहे आणि आत्ता मी विजया बँकेमध्ये क्लर्क म्हणून लागलेले आहे. माझं नाव आहे स्वप्नील श्रीकांत शेळसाळे. मी एक मेकॅनिकल इंजिनियर स्टुडंट आहे. 2013 साली माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. फ्युचर प्रो जॉईन केल्यानंतर मला हे समजले की म्हणजे बँकिंग एक्झामचं स्ट्रक्चर कसं असतं, अभ्यास कसा करायला हवा, काय स्ट्रॅटेजी असायला हवी. सेल्फ स्टडी किंवा आपण स्वतःहून जो स्टडी घरी बसून करेन किंवा स्वतः कुठे तुम्ही लायब्ररीमध्ये कराल, दॅट इज नॉट ओनली सफिशियंट. सो आपल्याला काहीतरी आणखी एका प्रॉपर डिरेक्शनची, एका प्रॉपर स्ट्रॅटेजीची गरज आहे. एक व्हॅल्युएबल गायडन्स जो आहे त्याची आवश्यकता आपल्याला आहे. ते मला रिअलाइज झालं. फ्युचर प्रो ही एक गायडन्स देणारी फक्त एक संस्था नाही आहे, तर तुम्हाला परिपूर्ण अभ्यास कसा करावा आणि लवकरात लवकर सक्सेस कसं मिळवावं याच्याबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन तिथं केलं जातं. आणि म्हणा एक मित्र परिवारच तुमचा तिथं तयार होतो. नोव्हेंबर 2015 साली मी फ्युचर प्रो क्लास जॉईन केला. त्यानंतर लगेचच डिसेंबरमध्ये IBPS क्लर्कची प्री असल्यामुळे मला जेमतेम तयारीसाठी 1 महिनाच मिळाला होता. आणि सरांच्या गायडन्समुळे सर जे काही सांगितले, उदाहरणार्थ रीडिंग करणे, व्होकॅब्युलरी बिल्डअप करणे, जे बेसिक आहे ते त्यांनी जे सांगितलं ते मी करत गेले. आणि सरांच्या सेक्शनल टेस्टमुळे, टेस्ट सिरीजमुळे, त्यांच्या ॲनालिसिसमुळे मी पहिल्या प्रयत्नातच 1.5 महिन्यात प्री क्रॅक केली. माझ्या फ्रेंडनी सजेस्ट केल्यानंतर मी फ्युचर प्रो क्लास जॉईन केला, जिथे मला स्वप्नील सर, शीतल सर, तानाजी सर यांच्यासारखे एक छान गुरु असे भेटले की ज्यांच्यामुळे प्रॉपर मोटिवेशन भेटलं, इवन गायडन्स भेटला. त्यांच्या याच गायडन्समुळे मी आज IBPS क्लर्क इन कॅनरा बँक सिलेक्ट झाले. फ्युचर प्रोमध्ये जॉईनिंगच्या बॅचवेळी स्वप्नील सर आणि शीतल सर होते. त्याचवेळी आम्हाला टाईम मॅनेजमेंट आणि बेसिक गोष्टी सुरुवातीला शिकवण्यात आल्या. त्याचबरोबर वीकली टेस्ट वगैरे व्हायच्या. त्या टेस्टमुळे आमचं प्रिपरेशन आणि आम्ही टचमध्ये राहिलो एक्झामच्या. स्वप्नील सरांचा गायडन्स होता. शीतल सर तर ऑलवेज गायडन्स प्लस मोटिवेशन पण त्यांचं कायम म्हणजे असायचं. एक्झाम ओरिएंटेड जो सिलेबस कसा कव्हर करायचा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे काय करायचं आहे ते आपल्याला माहिती नसतं. इथं फ्युचर प्रोमध्ये ज्या फॅकल्टीज आहेत, स्वतः स्वप्नील सर आहेत, त्यांनी प्रचंड म्हणजे नंबर ऑफ एक्झाम्स स्वतः दिलेले आहेत. त्यांनी सगळ्या एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत. IBPS PO 4 टाइम्स त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. सो यांसारख्या खूप म्हणजे इंटेलिजंट पर्सन आहेत, जे इलाइट पर्सन आहेत, त्यांच्याकडून जे मला गायडन्स मिळालं त्याचा खूप एक्झाम प्रिपरेशनमध्ये मला प्रॉपर डिरेक्शनसाठी खूप मोठा फायदा झाला. फ्युचर प्रोमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्डवर्क तर तुम्हाला बँकिंग एक्झामसाठी करायला लागते, पण नुसतं हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क देखील करायला लागते. ते मला फ्युचर प्रोमध्ये आल्यावर कळालं. फ्युचर प्रोमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपली स्वप्न खूप ठळकपणे दिसू लागतात. इथं आल्यानंतर मला कळालं की ॲक्च्युली प्रिपरेशन तुम्ही काय करताय त्याच्यापेक्षा काय तुम्ही नाही केलं पाहिजे
ह्या गोष्टी इथं आल्यानंतर मला कळाल्या आणि 1 वर्ष मी इथं आल्यानंतर कंटिन्युअस सिरियसली प्रिपरेशन केलं आणि अवघ्या 1 वर्षामध्ये 2016 साली माझं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क या पदावरती नियुक्ती झाली. तर कठोर मेहनतच एक्झाम क्रॅक करण्यासाठी महत्त्वाची नसते, त्याबरोबर त्याला एक योग्य प्रकारची दिशा आणि कशा प्रकारे आपण स्टडी करायला हवा हे मार्गदर्शन आपल्याला एका चांगल्या व्यक्तीकडून मिळणं, एका चांगल्या प्रोफाईल असलेल्या माणसाकडून मिळणं गरजेचं असतं. फ्युचर प्रोमध्ये आल्यानंतर मला सगळे टेक्निक्स, मला मॅथ्स काहीच जमत नव्हतं सुरुवातीला, पण इथं आल्यानंतर मॅथ्सचे सगळे टेक्निक्स वगैरे मला इथं सगळ्या समजल्या आणि शीतल सरांनी पण मला खूप मदत केली. या स्ट्रगलिंग फेजमध्ये स्वप्नील सरांप्रमाणे शीतल सरांनी मला खूप सपोर्ट दिला, मोटिवेट केलं. तरीच स्वप्नील सरांचा गायडन्स होता की मेन्सला टॅकल कसं केलं पाहिजे. स्वप्नील सर स्वतः टेस्ट सिरीज सेट करतात, टेस्ट पेपर सेट करतात आणि ते जे पेपर्स असतात ते वाढत्या डिफिकल्ट लेवलनुसार असतात. त्यामुळे आपली रिअल एक्झाम जी असते त्याच्यामध्ये कुठलाच फरक आपल्याला जाणवत नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचं बर्डन येत नाही. सरांच्या क्लासमध्ये 3 स्टेप असतात. एक प्रिपरेशन असते आणि त्याच्यानंतर मॉक टेस्ट असतात आणि सेक्शनल टेस्ट पण असतात. जसं जसं मी या 3 स्टेजमधून जात गेलो आणि मॉक टेस्ट माझ्या सरांच्या बॅचप्रमाणे कंप्लीट झाल्या, त्यानंतर माझी फुल प्रिपरेशन झाली होती. माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला की मी कोणतीही एक्झाम काढू शकतो. तानाजी सरांचा पण मला खूप फायदा झाला. मी ट्रॅडिशनल मेथड वापरत होतो क्वांटमध्ये, पण सरांनी मला LCMचे वगैरे मेथड सांगितल्यानंतर मला क्वांटमध्ये अजून जरा इंटरेस्ट यायला लागला. त्यामुळे मी क्वांटमध्ये इंटरेस्टनं भरपूर अभ्यास केला आणि आता क्वांट माझा एक स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे. तर हार्डवर्किंग खूप आहे, काय करायचं आणि काय नाही हे बँकिंग क्षेत्रात खूप महत्त्वाचं आहे, ते मला माहीत होतं. परंतु ते कसं करायचं हे 1 वर्षात मला फ्युचर प्रोमध्ये शिकायला खूप मिळालं. आणि जेव्हा तुम्ही एका परीक्षेसाठी प्रिपरेशन करत असतात त्यावेळी आपल्याला जे काही येत नाही ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपल्याला काय येते ह्याच्यावर जास्त लक्ष द्या. माझी स्ट्रॅटेजी अशी जर मी सांगायचं म्हटलं तर हीच होती की मी एक शेड्यूल बनवलं होतं स्वतःचं, सकाळी 9 वाजल्यापासूनचं रात्री 9 वाजेपर्यंतचं, आणि ते मी 3 पार्ट्समध्ये 3 सब्जेक्टच्या 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं. मी खरंच कोणतेही बुक यूज नाही केलेत माझ्या एक्झामसाठी, फक्त सरांच्या क्लासच्या नोट्स फक्त यूज केलेत या 3 वर्षामध्ये. स्वप्नील सर आणि शीतल सर यांनी सांगितल्याप्रमाणे मी खूप साऱ्या मॉक्स दिल्या. मॉक्स देऊन चालत नाही, तर त्याचं डिटेल अनालिसिसही महत्त्वाचं असतं, तेही मी केलं. तुम्हाला एक मेसेज म्हणून सांगायचं झाल्यास 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. एक म्हणजे BU, जे तुम्हाला वाटते तेच करा. तुमचा मित्र मॅथ्समध्ये खूप चांगला आहे म्हणून तुमचंही मॅथ तेवढंच चांगलं पाहिजे असं काही गरज नाही. किंवा GK तुमच्या एखाद्या मैत्रिणीला खूप चांगलं येते म्हणून तुम्हाला पण तेवढंच चांगले तेवढेच मार्क पडलेत हे काय गरजेचं नाही. दुसरी गोष्ट सांगायची झाल्यास तर बी अ क्लोजर. प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लोज करता आली पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्ट एखादी चालू केला आणि ती अर्धवट सोडला असं अजिबात करू नका. तुम्ही फक्त अभ्यास करत राहा, स्ट्रॅटेजी स्वतःची ठरवा, रोजचं एक तुमचं रुटीन ठरवा की तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे, काय नक्की कोणत्या सेक्शनमध्ये तुम्ही कमी आहात. म्हणजे स्वतःला कमी नका समजू, बट तुमचे वीक एरियाज काय आहेत, स्ट्रेंथ तुमचे काय आहेत हे ठरवा आणि त्यानुसार अभ्यास करा. मी बँकिंगची प्रिपरेशन करत होतो त्यावेळी माझा पार्ट टाइम जॉब पण चालू होता. असं नाही की जॉब मी सोडूनच प्रिपरेशन केलं, त्यामुळे तुम्ही जॉब करत करत सुद्धा ही एक्झाम क्रॅक करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला खूप हार्डवर्क केलं पाहिजे. थोडंसं हार्डवर्क प्लस तुमचे पेशन्स प्लस कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे आणि प्लस तुम्हाला फ्युचर प्रोची साथ असं असेल तर तुमचं यश हे तुमचंच असेल. एक्झाम एकही चुकवायची नाही. स्ट्रॅटेजी अशी आहे की कॉन्ट रीडिंग सगळ्यांचं होऊन जातं, पण इंग्लिशमध्ये मुलं मागे पडतात, त्यामुळे इंग्लिशचं प्रिपरेशन पहिल्यापासूनच करायचं. जरी फेल्युअर आले तर निराश न होता आधी जेवढे तुम्ही प्रयत्न केले त्यापेक्षा अधिक प्रयत्न करा. 100% द्या, फळाची अपेक्षा करू नका आणि तुमच्या स्वप्न ऑप्टिमिस्टिक ठेवा, स्वतःला कमी लेखू नका. तुमच्या अंगामध्ये जिद्द, डिसिप्लिन आणि चिकाटी असेल तर बँकिंगची एक्झाम 6 महिन्यात क्रॅक करू शकतात. आणि त्याचबरोबर टाईम मॅनेजमेंट करा. मटेरियल वापरताना अप टू डेट राहा, का तर एक्झामचा पॅटर्न बदलत आहे, त्यानुसार एक्झाम्पलचा वगैरे सराव करा. नेवर गिव्ह अप, हॅव पेशन्स आणि सरांचं मोटिवेशन, त्यांची गाईडलाईन ही नेहमी तुमच्यासोबत असणार आहे. आणि आत्ता माझ्यासाठी म्हणजे युजली आपण सक्सेस म्हणजे काय, हार्डवर्क असेल, तुमचं पेशन्स असेल, पण माझ्यासाठी एक नवीन शब्द त्यामध्ये ॲड झाला आणि तो म्हणजे फ्युचर प्रो. इझिली अचिव्ड थिंग्स डज नॉट स्टे लॉंगर अँड थिंग्स विच स्टे फॉर अ लॉंग टाईम आर नॉट इझिली अचिव्ड असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला जे तुमचं करिअर सेट करणार आहे ही गोष्टी
इट विल टेक सम टाईम. सो त्यासाठी तुमचं हार्डवर्क, तुमचं डिटर्मिनेशन जे रिक्वायर्ड आहे, तुम्हाला जे प्रॉपर गायडन्स इथं मिळलं जातं, जे रिसोर्सेस इथे अवेलेबल आहेत त्याचा पुरेपूर फायदा घ्या. जे तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळतंच. जी तुमची इच्छा असते तेच तुम्हाला आयुष्यात मिळत असतं. मला वाटतं आपण फक्त खूप चांगल्या लोकांना सराउंडिंगला ठेवलं हवं. मला वाटतं फ्युचर प्रो एका वर्षात माझी एक्झाम क्रॅक करण्याचं रहस्य हे फ्युचर प्रो हेच होतं. थँक्यू.